गाईज कसे आहेत? आय होप बरे असणार. तर काही आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काहीच आज आपण आलेलो जेजुरीला. काहीच कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, काही आजचा ब्लॉग पण बघा. काहीच आपण आज जेजुरीला अभिषेकसाठी आलो वरती. म्हणजे अजून वरती चढलो नाही. म्हणजे आता वरती चढायचं आपल्याला. मामासा गेली रिक्षा, आम्ही टांगलेलो. मी नाही हो, मामा टांगलेला. काहीच आता आम्ही उतरलो. बरं जातो मी, नाही तर परलोच तो. म्हणून काही आता कंटिन्यू राहा लास्ट पण. काही आता वरती जाऊन अभिषेक वगैरे पण करायचा आपल्याला. काहीच चला कंटिन्यू. तर काही आता आम्ही डोंगर चढायचा स्टार्ट केले. काही आम्ही जुन्या गडावरला चाललो, नवीन गडावर. जुन्या गडावरला नवीन गडावर ना. हां, तर काय आम्ही जुन्या गडावरला नवीन गडावर पहिले कडेपठारला जाऊन पहिले देवांचा अभिषेक वगैरे करू. तिथून काहीच आम्ही जुन्या गडावर जाऊ. तर आता आम्ही जुन्या गडावर चालले आहो. जुन्या गडावर जाऊन आमची हाईट टाईट होले. जास्त वरती नाही आलो गाईज, बेकार. तुम्ही पण जुने गडावर येत असेल तर पाण्याची बॉटल वगैरे कॅरी करा, तर बेकार वाट लागते. मामानं मी तर हलवलो, चाललो दम बेकार लागले. हल्ली कंटिन्यू राहा. इथं पण एक घोड्याची मूर्ती आहे. भंडारा वगैरे आले तर टाका. हा का काय बोलतो मामा? तर इथं आता नारळ वगैरे फोडून पुढच्या प्रवासाला आहे आम्ही चाललो. बघा इथून सर्व व्ह्यू दिसते, एक नंबर भाजीवाला. समोरचा तुम्हाला देऊळ दिसत असेल त्या साईडला आहे. चला कंटिन्यू राहा, दिसो आहेस देऊळ त्या साईडला. तर आता आम्ही मेन कडेपठारवर पोहोचलेलो. बघा आजूबाजूचा व्ह्यू पण आहे. अख्खा पिवला काही अशीच नाही सोन्याची जेजुरी बोलत. मी काही थोडा दम लागला म्हणून माझा काही थोडा आवाज असा येते. बघा असे देवबीव वगैरे येतात सगळ्याकडनं. काही मस्त वेगळी आलो आम्ही. पहिले दर्शन वगैरे घेतो. इथं पण नंदी महाराजांचं आहे. त्या साईडला पण देऊ दिसतेच तुम्हाला. पहिला पण इथं पहिलं दर्शन वगैरे करून घेऊ. काहीच त्याला पहिले मंदिरात जाऊ. मंदिर ते साईडला आहे. काहीच या कंटिन्यू राहा. मंदिर ते साईडला. आतमध्ये मी गाभाऱ्यानं आले आहो. तर काही आता आमचं अख्खा दर्शन वगैरे झालं. काही अख्खा भंडाऱ्यानं माझी पॅन्ट ढिली झाली. काहीच पट्टा बिट्टा लागला, काढायला लागला. काही पॅन्ट पण अख्खी ढिल्ली होले. अख्खा मागल्या भंडाऱ्यानं. सध्या आम्हाला बसायचं आहे इथं, त्या करायचं आहे. गाईज आता इथं तलीची प्रथा गाईज बघा. मग देव सोन्या सण होतं. हा त्याही सोन्याची आनंदी चावदे उदे होते. चांगले चांगले ओलंकारा सदानंदाचा येळकोट अगरदुम नगारा. काही आता आमचं दर्शन झाले. काही आम्हाला एक नारळ वाटे दिले. तर आम्ही जरा राऊंड मारायला सांगले. तो राऊंड वगैरे मारतो. तर कपडे वगैरे पण आम्हाला घालायला लागतो. भांडार लावला पाहिजे. चला कंटिन्यू. आता आमचा अभिषेक वगैरे झाले. तर सगळा आम्ही चाललो नवीन गडावर. बाईस चला मस्त अभिषेक भारी झाला आमचा. हा मग कसा आला अभिषेक? कसा होता अभिषेक, तुला कसा वाटला? मला ते एक नंबर वाटला. सेवा करायला भेटली ना देवाची. हो गाईज, प्लस हांड पण उचलायला भेटलं ना. सेवा थोडीफार करायला भेटली आतमध्ये. सकाळ येण्याचा काही जो फायदा असते साफसफाई करायला भेटते. हा गाईज, साफसफाई पण करायला भेटते. सकाळ यात जा तुम्ही पण, व्हिजिट करा एकदा. परम भाग्य लागतं. काहीच मी फर्स्ट टाइम आलो. माझा एक्सपिरियन्स एक नंबर होता. काहीच तुम्ही पण या, तुम्ही पण फुल मजा. काहीच आमचे सेवेचा फल. काहीच आम्हाला लगेच खिचडी भेटले खायला. बघा मामाने पण 2 लगरला निकरं.
2 वाट्या गाईज, माझी पण 1 वाटी होले गाईज. मस्तपैकी आम्ही सेवा केली तर लगेच आम्हाला मेवा भेटली गाईज. बघा असा फल भेटते देवाला लगेच. आम्ही सकाळून काही खायला नव्हता, देवाला माहिती बेना भूक लागले, आमच्यासाठी लगेच खिचडी पाठवलेली. चल मामा आता कुठं जायचं आपण? खाली ना, नवीन गड. हां गाईज बघा ते साईडला नवीन गड आहे, ते साईडला पहिले जाऊ आपण, त्यानंतर पुढं. प्लॅन. हां गाईज आम्हाला गोंधळ करायचं आहे, जर पॉसिबल झाला, जर आमच्याकडे टाईम असला तर गाईज आम्ही गोंधळसुद्धा करू, नाही झालं तर मग गाईज असंच आता जायला लागेल, काय करू शकत नाही आपण. आणि आम्ही 2च दिवसासाठी आलो होतो, 2 डे 1 नाईट. दिले चला. तनिष भाई आम्हाला भेटले, तुला कसा वाटला दर्शन करून? आता हां दर्शन 1 नंबर होले. आम्ही अभिषेक केले, तुम्ही पण जा काही दर्शन घ्या. आता काय नवीन काढावं, दुसरं गाडावं झालं ना आता. चल भेटू, चल नवीन दगडांवर दगडा काही तोडगं केलेलं वाटतं नाही आहे. दगडांवर दगडा ठेवले नशी सगळे घरं काहीच. तुम्ही पण येऊन करू नका असा, बघा डेंजर, पण व्ह्यू 1 नंबर काहीच. जस्ट तिकडं होतं, जस्ट तिकडं आल्यावर काहीच. त्याला कंटिन्यू राहा, पटापट राहू, आपण पोचू. चला काहीच फास्ट जाऊ. दिसतं का तुम्हाला तो गड? सध्या तरी आमची फुल ट्रॅकिंग चालू आहे गाईज. बघा ते साईडला फुल लाईनी बिनी आण गाड्या, म्हणजे कडेपठारला यासाठी गाईज. बघा झूम करून तुम्हाला दाखवतो, कारण जास्त जात नाही गावाचा फोन खाली. ट्रॅकिंग तर फुल आहे, फुल दगडा. इकडे दगड दाखवले ना बाई मामा, बघ ते मामासा तर दोघा चपला बिना चपलाचं, आणि त्यांचा का होतो का माहिती. मी ना गुरुजींनी घातलं चप्पल. तुमचं झालं प्रेशर तर बोलाचा फुल गाईज. काय बोलतात त्याला, स्टॅमिना ठेवायचा जायसाठी, स्टॅमिना एकदम तावान, एकदम दगडा बिगडा फुल. आणि काही सोयी पाणी करून या, चप्पल बिप्पल घाला यांच्यावर, की चपला बिना चपला झाली की हाल होतात. अरे होतान रे मामा, तुम्हाला काय सांगू. हे बघ काहीच तर मी पाठशी झाल्यावर किंवा कणशी उतारताना काहीच नाही ना, भीतीच नाही. चला पटापट काहीच कंटिन्यू. काकडी ब्रेक आवरा चालल्यावर कोण नाही बघणार. द्या खाऊन दे, काकडी भूक लागली. आणि आपल्या यंग सारखे जी वाढ लागते तर तो ते वयस्कर होतं का कोण जे सेवा करायची ते गाईज. तुम्ही पण या काकडी गावाला रोज करा ना, हा हा अंघोलीला देवाची हे आणायची ते करशी जरा सच कपले चावाचा कणशी. थांबा नीट पोचून दे, उतरून दे. हो ती पण चप्पल बी स्लिप होते बिजी. गाईस तुम्हाला ना 9 लाख पायऱ्यांचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना गाईस, तुम्ही ते साईडचं नका हो गाईस, तुम्ही या साईडच्या 9 लाख पायऱ्या गाईस. आम्ही कवरा जरी पार केल्या आणखीनच, अजून गाईस चौरे लांब आहे तो देऊन. आमची या पायांची म्हणजे हालत बेकार होली गाईस. तुम्हाला खरंच एक्सपिरियन्स करायचा असेल 9 लाख पायऱ्यांचा ना, तर गाईस तुम्ही या रस्त्यावर या, नवीन गाड्यावर चढून जुन्या गाड्यावर जायला जा गाईस. तुम्हाला काय बोलतो त्याला एक्सपिरियन्स असा होईल ना, परतच्या वेळेस काय बोलचाल आता काय माहिती, येऊ का नको. तर गाईस शेवटीला आम्ही ट्रॅकिंग करून गाईस पोचला नवीन गडावर. गाईस आम्ही फुल ट्रॅकिंग केली ती शनाटी गाईस. तर चला आपण पहिलं वरती जाऊन परत दर्शन घ्यायचं आपल्याला. गाईस आता आम्ही पोचल्या मस्त देवला गाईस. बघा गाईस नवीन गडावर क्राऊड बघा. नशीब आम्ही तिथंच दर्शन वगैरे घेतला, काय आम्हाला टेन्शन नाही आता. गाईस डायरेक्ट गोंधळ करून निघायचा. गोंधळ ना आम्हा हां गाईस, फुल क्राऊड फुल आहे इथं. भांडारा वगैरे उडून गाईस लगेच निघलो आम्ही, कारण क्राऊड बेकार आहे, काय बोलू नाही शकत गाईस. क्राऊड एकदम खतरनाक आहे. पडावट निघतो एकदाच आम्ही. अख्खी इकडची खालचा पण सगळा पिवला होले गाईस. लाईन तर एक खतरनाकच आहे, एकदम बेकार लाईन आहे. नशीब आमचं ऑलरेडी दर्शन होले, नाही तर गाईस ये गर्दी ना आता आम्ही पण असलो असतो. पण गाईस तुम्हाला माहिती आहे आमचं काम कसं असतं, एकदम विषय एकदम हाडावर गाईस. चला आपण पहिले गोंधळ करायला निघू, गोंधळ वगैरे करून घेऊ गाईस. चला कंटिन्यू. त्या साईडला पण दगड आहे एवढा मोठा, इथं पण तुम्ही भंडारा वगैरे गाईस टाकू शकता. मला तर व्हिडिओ काढायचं होतं गाईस, कारण मामाचा गेला पुढं मी पाठी आहो,
काहीच चला फटाफट मी पण पोचताव. ज्यावेळी वाटते चालू केले त्या साईडला काहीच चला. हा पहिले इथे चप्पल काढलेली, चप्पल वगैरे घेऊ पहिले. काहीच चला हे इथंच आहे ना, मला वाटलं जेलं तुम्ही आता इथं गोंधळ करणार आहात. इथं काहीच तरी जरा सगळा लावतात वगैरे, नारळ वगैरे काहीच लावतात. देव गोंधळ चालू होणार आहे, सगळ्या जण मी लावले वगैरे. तो काहीच गोंधळ वगैरे झाले. आता चाललं कडी तोडायला. तर चला कडी तोडायची त्या साईडला. तर काहीच मामा कडी तोडणार, काहीच तेच कडी तोडायचं आता एक लास्ट बाकी आहे. काहीच तो पण आपण करून घेऊ. चला माहित आहे सदानंदाचा येलकोट. तर आता आमचं सर्व झालं, गोंधळ वगैरे सर्व ऑल ओके. तर काही आता आम्ही सर्व पहिले डोंगर उतरतो. तिथून काही गुरुजीचे एक जण भेटायला येणार आहे गुरुजींना. तिथून काहीच मग आपण निघू. तर काहीच चला. भानूची मेंढरं, भानूबाईची मेंढरं काहीच बोलतात ही बघा, एवढे आहेत सर्व बघा. आतमध्ये भानूबाईचा देऊळ आहे. काहीच आपण आता खाली पोचलो मस्त. आता काहीतरी काही शॉपिंग वगैरे करायची तिथून करू. काहीच क्राऊड तर काहीच खूपच आहे इकडं. संडे ना म्हणूनच काहीच क्राऊड आहे. असं नसतं एरव्या दिवशी. जर गाईच आता आम्ही नाश्ता करणार घेतले गावाला. तिकडं पण तरी पण खातात. इथं मी जागा नाही म्हणून घेतले मी इथं. गाईस तुम्ही पण खावाला या, मस्तपैकी रेमटवतो. आता मामाने घुंगरूची काठी घेतली ही देवाऱ्यासाठी. इथं आता सगळी सामानं वगैरे ठेवतो आम्ही. सामानं ठेवून गाईस लगेच निघतो. आता कुठे होता अजून एक गाईज आमचा बोगदेव मंदिर पण काही बाकी आहे. कोणते देव होता मामा तो? गाईस कानिपनाथांचा मंदिर आहे बोगदेव म्हणून. तिथं पण गाईस जायचा. चला गाईस कंटिन्यू राहा. तर गाईज आता आम्ही कानिपनाथ मंदिर इथं आलो. डोंगरावर जाऊ पण इथं गाडी येते म्हणून जरा आमचं जरा सुविधा झाली आम्हाला. आता आमची काही हालत बेकार होती गड करून. काही तिथं पण तपस्या केली आहे. काही तिथं पण जाऊन आपण दर्शन घेऊ. काही तिकडं पण आम्हाला शेड्यूल चढायला लागलाच. काही चढलो. चला काहीच मस्त वेगळी आहे त्या साईडला मंदिर. चढून घेऊ पहिले, पाय बे पडू न भेटताव. गाईज आपण देवला आलो. इथं शूट करायचा अलाउड आहे नाही माहिती नाही. जवळ तवरा करू आपण. तर गाईज आता आम्ही आतमध्ये चाललो. तिथं तुम्हाला दिसत असेल पण गाईज तिथं शूटचा अलाउड नाही पण चाललो. तर गाईज आपण मडीला जातो तेव्हा हातीची आणि कानिपनाथांची जी मूर्ती आहे ती गाईज इथं आहे माझ्या पाठी. तुम्ही बघू शकता गाईज केवढी सुंदर मूर्ती आहे. आणि गाईज शंकर आणि अजून एक देव आहे. गाईज बघा एवढी भारी मूर्ती आहे. गाईज तुम्ही पण या आणि व्हिजिट नक्कीच करा अशा ठिकाणी. गाईज पुणे सिटी गाईज एकदम वरनं डोंगरावाले बघा गौरी भारी दिसते. अख्खा गाईज टावर वगैरे सर्व एकदम बारीक बारीक दिसतात.
याच प्रकारे आपला समाप्त होता. तर गाईज दोन्ही ब्लॉग आपल्याला कसं आवडलं कसं नाही आवडलं गाईज नक्कीच कमेंट करून मला सांगा. आणि त्या हिशोबाने आपण नेक्स्ट ब्लॉग अजून भारी बनवू ना गाईज. आता आपली नेक्स्ट ट्रिप आहे 2 ते 3 ट्रिप आहेत गाईज. पुन्हा मडी गाईज अजून 2-3 ठिकाणी जायचं आपल्याला. तर गाईज चला लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू करण्यासाठी धन्यवाद. तर गाईज चला अशाच नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. बाय.